तर तिकडे पंढरपुरात देखील भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समित्यांसाठी या मुलाखती झाल्यात। मुलाखतीसाठी भाजप खर्च कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाचे एक सर्वे किंवा पक्षाची एक यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे। त्या माध्यमातून जो सक्षम उमेदवार आहे, जो लोकांमध्ये परिचित आहे, उच्च शिक्षित आहे, त्याचं त्या भागामध्ये काम आहे, अशाच उमेदवाराला या सर्वेच्या माध्यमातून खरं तर विजय निवडून येणे हा निकष तर पक्षाने लावलेलाच आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी त्याचं असलेलं काम, त्याची असलेली सामाजिक गणित, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी उमेदवार निवडीची कसरत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधान दादा असतील, यांना या निमित्ताने करावं लागणार आहे। तर सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दोनही राष्ट्रवादींची युती होणारे उमेदवार तुतारी किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढतील। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी जागा वाटप करणार असल्याची चर्चा आहे। या चारही मतदारसंघामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीचं घड्याळ तर असेल, नाही तर तुतारी तर असेल, अशा पद्धतीनं किंवा राष्ट्रवादीचं घड्याळ आणि तुतारी मिक्स असेल अशा पद्धतीचं समीकरण तिथं दिसेल। त्याचबरोबर राहिलेले सर्व तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या घड्याळासमोर तुतारीचा उमेदवार असणार नाही आणि तुतारीच्या उमेदवारासमोर घड्याळाचा उमेदवार असणार नाही। त्या पद्धतीचं जागा वाटप त्या ठिकाणचं होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।